आज या ठिकाणी एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलगी उज्ज्वला भाऊ भंडलकर आज या तिचा आपण सत्कार करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी हजर झालेलो आहोत. कारण अशा प्रेरणादायी हा इतिहास आहे की ज्या कुटुंबामध्ये एक वेळचं अन्न सुद्धा खायला नाही, अशा कुटुंबामध्ये ही जन्माला आलेली मुलगी, तिचं जी जिद्द आहे, जी चिकाटी, त्या चिकाटीला जे काही रेल्वे पोलीसमध्ये भरती झाली त्या चिकाटीला आम्ही सलाम करतो. या ठिकाणी सांगायचं झालं तर तिला ती धरून 3 बहिणी आहेत, एक भाऊ आहे, वडील आहेत, आई आहे. वडील तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे काम करू शकत नाहीत. आई आणि एक मुलीचं लग्न झालेलं आहे. एक मुलीला घेऊन ती सतत दररोज कुठं ना कुठेतरी कांदा पिशव्या भरायला जात असते आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो. परंतु या मुलीमध्ये इतकी मोठी जबरदस्त जिद्द होती, मला काही झालं तरी चालेल, मला पोलीस व्हायचंच, अशा जिद्दीने ही मुलगी ध्येयाने झपाटलेली होती. आणि या ध्येयापर्यंत जाईपर्यंत तिच्या डोळ्यासमोर ध्येय सोडून दुसरं काही दिसतच नव्हतं तिला. 3 वेळा परीक्षेमध्ये ती अपयश आलं, परंतु त्या अपयशाला खचून न जाता तिने जिद्द धरून तिने प्रयत्नाच्या दिशेने वाटचाल केली आणि अखेर तिला यश आलं. म्हणून त्या यशाच्या निमित्तानं या ठिकाणी हा तिचा सत्कार आम्ही करण्याच्या उद्दिष्टाने आपले सचिन शेठ चव्हाण आणि ही सगळी दिसणारी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. नमस्कार, मी उज्ज्वला भाऊ भंगीकर. आज आपण सगळे इथे माझ्या सत्कारासाठी जमले आहात. तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आज मी जे काय आहे ते तुमच्या सर्वांमुळे आहे. तुमचा असलेला माझ्यावरती विश्वास आणि आशीर्वाद, त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. चौगुले बाबा असतील, सचिन शेठ चव्हाण असतील, यांचे पण इथे म्हणजे माझा इथे सत्कार केला त्यांनी, ते मला खूप बरं वाटलं. आणि असे सदैव माझ्या पाठीशी उभे राहा. आतापर्यंत माझी साथ दिली, इथून पुढे पण तुम्ही देणार आहे ते मला माहित आहे. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. परत एकदा मी तुमचे आभार मानते. खरं तर हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतर होता. 2 वेळा अपयश होऊन मी 3ऱ्या वेळा मला यश, म्हणजे तिसऱ्या भरतीला मला यश भेटलं. मी म्हणजे बाकी सर्वांना हे सांगेल का आपण जे काही करणार आहे, आपले ध्येय चिकाटी आपण सोडू नका. आपले आई वडील असेल किंवा समाजातले आपले असेल, यांच्यासारखे चव्हाण शेठ असतील किंवा चौगुले बाबा असतील, यांच्यासारखे आपल्याला मार्गदर्शक तर असतात. आणि जे काही असं असेल तर आपण म्हणजे माझ्याकडे शब्द पण नाही का मी ते शब्दात काही व्यक्त करू शकते. माझ्यासाठी मी हे पद का होईना भेटले, मला आहे ना त्याच्यातच खूप मी आनंदी आहे. कारण मी ज्या पदासाठी मी एवढी मेहनत केली ते मी आज भेटले, मला मी आज सक्सेस झाली आहे. हे सगळं तुमच्या सर्वांमुळे झाले. आणि एवढे सांगेल की अपयश जर आलं तर आपल्यासोबत एवढे जण नसतात. अपयश आले तर कवचित आपले घरचे किंवा जवळचे नातेवाईक असतात म्हणणारे, किंवा यश जर भेटलं तर आपल्या यशात भरपूर सारे म्हणजे सगळे बोलतात यशात आपल्या सहभागी होतात. पण एवढंच असतं तर ज्यावेळेस आपल्याला जेव्हा यश भेटतं ना, त्यावेळेस आपलं सन्मान म्हणजे आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच काही निर्माण होतो. त्यावेळेस आपली परिस्थिती मॅचर करत नाही आपल्याला का आपण कुठून आले, आपलं पद काय, आपल्याला त्याच्यावरून समाज हा ओळखला जातो. मी पुढे सर्वांना हे सांगेल की यश हा जीवनातला खरंच मोठा वाटा आहे. कारण की ज्यावेळेस यश असेल ना तेव्हाच आपल्याला इमेज किंवा आपण म्हणतो ना मर्यादा ही आपल्याला राहू शकते. की आपल्या दिसण्यावरून किंवा याच्यावरून आपल्याला समाजात वावर भेटत नाही का, आपलं स्थान काय, आपली मर्यादा काय, आपण कोणत्या
पदवीला आहे म्हणजे हा सर्व समाज आपल्याकडे पाहत असतो. तुम्ही सर्वांनी माझा इथे सत्कार केला याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. असे सगळे माझ्या पाठीशी उभे राहा. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.